क्रमांक 3 काय होणार हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर क्रीडा रसिक नक्की सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अवतीभवती मैदानाच्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यांचंही नक्कीच स्वागत आपण करतो. चला पंचांना विनंती असेल सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. वेळ नक्कीच थोडासा वाचवणं गरजेचं आहे. अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय पहिला डाव पहिली इनिंग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला भेटते. सामना क्रमांक 3 षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचा पहिला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय झेल झालाय विकेटचं पतन. नक्कीच फाईन लेगला चेंडू काढून द्यायचा होता मात्र झेल झाला आणि गोल्डन डकची शिकार नक्कीच या ठिकाणी ठरली गेली. धक्का क्रमांक पहिला नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लागला गेला तर नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धनश्री नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटते. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. जसा चेंडू पडला तसा नक्कीच आपण पाहतोय शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आतापर्यंत गोलंदाजी जर पाहिली तर सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल निर्धाव चेंडू असेल बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होऊ शकत नाहीये. पाहूया षटक क्रमांक पहिलं पुन्हा एकदा तोच चेंडू आणि त्याच प्रकारे नक्कीच या ठिकाणी डॉट असेल. आत्मपरीक्षण नक्कीच करणं गरजेचं आहे. पहिलं षटक नो बॉल. ओके पंचांचा इशारा येतोय नो बॉल नक्कीच असेल आणि नो बॉल मला वाटतंय प्लेयर त्या साईडने लेफ्ट साईडच्या साईडने नक्कीच आपण पाहतोय प्लेयर्स एक्स्ट्रा होते आणि एक्स्ट्रा प्लेयर असल्यामुळे नक्कीच पंच नो बॉल कळवत आहेत. दंडित करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सर्व नियम नक्कीच या ठिकाणी पाळावं लागतात आणि नियमांना धरून नक्कीच या ठिकाणी चालावं लागणार आहे. उघडा डोळे पहा नीट पुढील चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच पाहूया आपण फ्री हिटचा कशा प्रकारे नक्कीच लाभ घेतोय. चला चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. वेळेचे बचत नक्कीच या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता मात्र चेंडू हवेत आहे मात्र या ठिकाणी पंच कळवतायत नॉट आउट असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय या लेगबाईच्या माध्यमातून चेंडू हवेत जाताना आपल्याला पाहायला भेटला. डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ आहे. लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. शरीर भेदक मारा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल निर्धाव चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. नक्कीच आपण जर पाहिलं तर कौतुक करायला काय हरकत नाहीये. नो बॉलच्या माध्यमातून फक्त एक धाव खर्च केली गेली. बाकी नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजी सुरेख राहिली गेली आहे. पहिलं षटक सुरेख टाकलं गेलंय तर दुसरं षटक टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय आमंत्रित केलंय गोलंदाजी ट्रॅकवर मोनाली गिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. कशा प्रकारची कामगिरी मोनाली यांच्या माध्यमातून राहणार. पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. दुसरं षटक नक्कीच मार्गस्थ आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे.
डॉट चेंडूने पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला भेटते. फलंदाजी करणारी टीमला नक्कीच मी म्हणेल प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू हवेत होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक हलकंच पुढे सरचवतोय, जाऊन पोहोचतोय 2 धावा. षटक क्रमांक दुसरं अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अंगभेदक मारा. नक्कीच आपण जर पाहिलं तर धनश्री जर आपण पाहिलं तर आतापर्यंत प्रत्येक चेंडू डॉटवर खेळताना आपल्याला पाहायला भेटली आहे. प्रत्येक चेंडू जर पाहिला तर अंगभेदक मारा नक्कीच धनश्रीकडे आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा हाईट नो नक्कीच या ठिकाणी पंच आपल्याला कळवतायत. उघडा डोळे, पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र फाईन लेगची दिशा निवडली आहे. चेंडू जाऊन पोचलाय अगदी सीमारेषा पार. खणखणी चौकार, 4 धावा आहेत. पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 8 या अंकावर षटक क्रमांक दुसरं अजूनही मार्गस्थ आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेत असेल, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. षटक क्रमांक दुसरं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये समाप्त असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर 9 धावांवर जाऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचं जर पाहिलं तर पुरेपूर नक्कीच आपण पाहतोय समाचार घेता आलेला नाहीये. 9 धावा नक्कीच या ठिकाणी बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं शतक टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. पाहूया कशा प्रकारचं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टाकली जाणार, तर कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. दोन्ही टीम जर पाहिलं तर नक्कीच टीमला जर विजय मिळवायचा असेल तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. जी टीम चांगली कामगिरी करणार ती टीम नक्कीच विजयाच्या दिशेने दाखल होणार आहे. याची दक्षता नक्कीच खेळाडूने घेणं गरजेचं आहे. आता मात्र फटका सजवलाय, चेंडू जाऊन पोहोचलाय अगदी सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा आहेत. समोरच्या दिशेला नक्कीच आक्रमण केलं आणि चौकार नक्कीच प्राप्त केला आहे. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्या संघाला नक्कीच कॉन्फिडन्स लेवल वाढवणारी फलंदाजी पूर्वा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पाहूया, पुन्हा एकदा फटका सजवलाय, चेंडू हवेत असेल, चेंडू जाऊन पोहोचलाय अगदी सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील. पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय, मात्र पंच नक्कीच आपण पाहतोय निर्णय कळवतायत. चर्चा नक्कीच या ठिकाणी पंच करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. डिसिजन नक्कीच आपण पाहतोय थर्ड अंपायरकडे आलेला आहे. आपण पाहतोय नक्कीच आपल्याला निर्णय कळवला जाणार आहे. आपण पाहतोय टी व्ही अंपायर बिजी होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत.
एज आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नक्कीच आपण पाहतोय या टी व्ही अंपायरकडे निर्णय आलेला आहे. लवकरच आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय या थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी येताना पाहायला भेटतोय. नॉट आऊट, नॉट आऊट. फलंदाज नक्कीच सेफ असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर चौकार खेळला, त्यानंतर नक्कीच षटकार खेळला आणि आपण पाहतोय आता डॉट चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. उंची खूप आहे, लांबी पाहायला भेटेल. अगदी वन बाउंस सीमारेषा पार. खणखणी चौकार, 4 धावा आहेत. पंचांना विनंती असेल, ऑन फील्ड डिसिजन हा कंपल्सरी आहे. थर्ड अंपायर नक्कीच आपण घेणार नाही आहोत. ऑन फील्ड डिसिजन देणं गरजेचं आहे. याची नोंद दोनही पंचांनी घ्यायची आहे. नक्कीच आपण जर पाहतोय पुण्यामध्ये फेमस आहे शनिवार वाडा आणि मैदानाच्या आतमध्ये पूर्वा घालती आपल्या नावाचा राडा. आत्तापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या नक्कीच चौकार, षटकार आणि चौकार आतिषबाजी करताना पाहायला भेटली. आता कमबॅक करणारा चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया काय होतंय मित्रांनो. आता मात्र चेंडू हवेत असेल. उंची खूप आहे, लांबी मात्र कमी पडली आहे. झेल झेल नक्कीच या ठिकाणी धरतीला दान केला गेलाय. झेल छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 25 धावा नक्कीच या ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत. गरजेचं आहे. पंचांना विनंती असेल, एवढा वेळ नक्कीच आपल्याला नाहीये, अजूनही सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडीशी स्पीडअप करणं गरजेचं असेल. पंचांना विनंती आहे, तुमची जिम्मेदारी आहे, सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. आत्ताशी आपण जर पाहिलं तर 3 षटकांची समाप्ती नक्कीच झाली आहे. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलंय. गोलंदाज आपण पाहतोय विद्या, नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर 25 धावा. आता मात्र चांगला फटका सजवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव नक्कीच पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 26 धावा. नक्कीच आपण पाहतोय 4थं षटक अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनुप्रिया. नक्कीच पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच अनुप्रिया यांच्या माध्यमातून राहणार आहे. षटक क्रमांक 4 नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय.
आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट नक्कीच प्राप्त करताना विद्या पाहायला भेटते. षटक क्रमांक 4 अजूनही मार्गस्थ आहे. अनुप्रिया नक्की स्ट्राईक एंडला आपण पाहतोय काय चमत्कार नक्कीच या ठिकाणी करणार आहे. आता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क आपल्याला पाहायला भेटत नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मात्र अवांतर. व्हाईट बॉल नक्कीच बोनसच्या माध्यमातून 1 धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. नक्कीच आपण पाहतोय एका बाजूने संघर्ष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. षटक क्रमांक 4 संपलं गेलं आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 27 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 4 षटके 27 धावा झाल्यात. अजूनही 4 षटकांचा नक्कीच अजूनही खेळ बाकी आहेत. पाहूया किती धावा बनवल्या जाणार. षटक क्रमांक 5 गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलंय गोलंदाज क्षितिज नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच या ठिकाणी राहणार आहे. संघर्ष नक्कीच दोन्ही टीमला करावा लागणार आहे. आम्ही नेहमी सांगतो संघर्ष के बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न संघर्ष दोनही संघांना नक्कीच करावा लागणार आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, उंची खूप आहे, लांबी नक्कीच या ठिकाणी कमी पडली आहे. झेल मात्र ड्रॉप झालाय. झेल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ड्रॉप होताना पाहायला भेटलाय आणि त्याचे रूपांतर नक्कीच आपण पाहतोय 2 धावेमध्ये झालंय. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 29 धावा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकांमध्ये नक्कीच आपण पाहतोय वारंवार चुका होताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, पाहूया काय होतंय मित्रांनो. नक्कीच 1 बाउन्स चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. खणखणीत चौकार, 4 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला भेटते. चौकार नक्कीच या ठिकाणी खेळून काढलाय. पाहूया तशाच प्रकारची कामगिरी धनुश्री करणार का. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. पुन्हा एकदा शॉट नक्की सिलेक्शन केला गेलाय. नक्कीच या ठिकाणी खिलाडी के मस्तक पे दस्तक. 4 रन चौकार, 4 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये धनश्री यांचा बोलबाला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. बोनसच्या माध्यमातून नक्कीच धाव प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटते. धावफलक पाहिलं तर 38 धावांवर जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता मिडॉनच्या दिशेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय. तब्बल नक्कीच आपण पाहतोय 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 39 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतो स्लोवर 1 चेंडू टाकला गेला. तसा चेंडू पडला तसा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन 20वा घेताना आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस समोरच्या दिशेला आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. नक्कीच या ठिकाणी पायाने चेंडू अडवला गेला, फेकी आली. तब्बल 1 धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण असतील. एका धावेच्या साह्याने धावफलक नक्कीच आपण पाहतोय 40 धावा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 6 आणि षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय विद्या देशमुख. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलाय. मला वाटतंय सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी विद्या या ठिकाणी आली आहे.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी विद्यायांच्या माध्यमातून होणार आहे. पहिल्या इनिंगचा पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 40 धावा बनवल्या गेल्या आहेत. अजूनही किती धावा जोडल्या जाणार, किती धावांचं आव्हान नक्की समोरच्या टीममुळे ठेवलं जाणार हे पाहणं गरजेचं आहे. एका बाजूने प्रतिष्ठा आपण पाहतोय पणाला लागली आहे मेरी या संघाची, तर त्यांच्या विरोधात नक्कीच आपण पाहतोय VIDC संघ झुंज देताना आपल्याला पाहायला भेटतोय. चला पंचांना विनंती असेल, सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची नक्कीच आपण ही दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 6 विद्या नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. लोअर फुल टॉस होता मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय. चेंडू जाऊन पोहोचला अगदी सीमा रेषा पार, चौकार. चौकार. त्यांच्या समवेत नक्कीच आता पाहतोय अनुप्रिया यांची बॅट सुद्धा नक्कीच बोलायला लागली आहे. बॅक टू बॅक ओळीने 2 चौकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेचले गेलेत. चौकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय. 48 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू जाऊन पोहोचेल अगदी सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा आहेत. प्लस धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 6वं षटक नक्कीच विद्यायांच्यावर प्रचंड मोठं आक्रमण पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, उंची खूप आहे, लांबी कमी पडली मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. झेल मात्र या ठिकाणी निसटला गेलाय. नक्कीच आपण पाहतोय झेल निसटला गेलाय आणि त्याची संधी नक्कीच आपण पाहतोय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असेल. अशा प्रकारची नक्कीच आपण पाहतोय संधी डावलली गेली. कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमी सांगत असतो. तुम्ही झेल सोडाल तर तुम्हाला नक्कीच मॅचमध्ये बॅकफुटला यावं लागणार आहे, याची नोंद नक्कीच घ्यायची असते. आपण जर पाहिलं तर जीवनदान या ठिकाणी महागडं ठरू शकतं आणि ते कसं महागडं ठरणार हे येणारा काळ, येणारी वेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहे. आता मात्र डिफेन्स केला आहे. आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. एक धाव वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण. षटक क्रमांक 6 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलाय. माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. धावफलकावर धावा जर पाहिल्या तर अब तक 56
धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. षटक क्रमांक 7. लोअर फुलटॉस होता. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटलं आणि एक धाव त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जातं. 57 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस. आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे, मात्र या ठिकाणी फंबल होताना पाहायला भेटलाय. कव्हर चांगला होता. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण आहेत. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय 59 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला भेटलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय अगदी सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आहेत. आला आणि चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 63 धावा. 63. 7व्या क्रमांकाचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक. चौकार. 4 धावा आहेत. अनुप्रिया सांगताना आपल्याला पाहायला भेटतीये जबरदस्ती की धास्ती हम नहीं लेते. जबरदस्ती की धास्ती हम नहीं लेते. हम वहां भी पैर रखते जहां रास्ते नहीं होते. काय खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अनुप्रिया यांचा पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तर नक्की शबासकीची थाप आपल्या पाठीवर पडली जाणार. मात्र आता आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये कमबॅक पाहायला भेटलं. षटक क्रमांक 7 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि 63 धावा नक्कीच आपण 67 धावा नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय शेवटचं अंतिमचं षटक, ज्या षटकाकडे नक्कीच अनामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं, ते षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय आमंत्रित केलं गेलंय. मोनाली नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय धनश्री नक्कीच या ठिकाणी दोनही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थांबले गेलेत आणि 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या इनिंगचा डाव अजूनही नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. चला पंचांना विनंती असेल कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची काळजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, उंची खूप आहे, लांबी मात्र कमी पडली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्की जाऊन पडला आणि 2 धावा बघता बघता पळून पूर्ण. तिसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये, 3 धावांचं रूपांतर पाहता पाहता 4 धावांमध्ये झालंय आणि चौकार नक्कीच या ठिकाणी प्राप्त झालाय. 4 धावा पळून नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण झाल्यात. 4 धावेच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय 71 धावा नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तिथं दर्शक बनेल. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आहेत. धावफलक 75 धावा. आता मात्र हलक्या बॅटने खेळल्यात 1 धाव नक्कीच आपण पाहतोय पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो. 76 धावा, 76 धावा नक्कीच आतापर्यंत सकाळच्या पासूनचा हायएस्ट स्कोर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. पाहूया शेवटचं अंतिमचं षटक. षटक क्रमांक 8 अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच या ठिकाणी होऊन दिलेला नाहीये.
शेवटचं षटक नक्कीच आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा डाव मैदानाच्या आतमध्ये अजूनही चालू आहे. आता मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय फाईन लेगच्या दिशेला. चेंडू जाऊन पोहोचतोय अगदी सीमा. या ठिकाणी अवांतर चेंडू व्हाईट बॉल नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. व्हाईट +1 अशा 2 धावा बोनसच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 82 धावा. 82 लोवर फुल टॉस मात्र हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. नक्कीच बनवल्या गेल्या. 48 चेंडू आणि 84 धावांचं आव्हान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 83 टार्गेट आहे 82 केलेत. रन ती किती 83 लागतात ना. ओके ओके अरे तुम्ही गेल्याशिवाय नाही येणार ती. टॉस वगैरे करा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ नक्कीच घ्यायचा नाहीये. चला विनंती असेल टीमला विनंती असेल लगेच लाईनअप मध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला काय उरकायचं इकडं. दोन
संघ ऐकते नाही काही चला चला म्हणलं पूर्व आहे ना पूजा आता ते तुम्ही हा पण सांगितलं ती हा बॅच दोघीची हाईट सेम आहे लांबून पण आहे. ती जी आहे ना पूर्वाच्या पूजा कदम रोजऐवजी पूजा कर हा, ते एडिट करा तिथे पण. चला चला पंचांना विनंती असेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे अरे समजून घे. बिल्डिंग पण आम्हीच लावून राहिलो इकडे 5 झाली इकडे 6 झाली इकडला इकडे घ्या क्रिकेट मध्ये उतरले ना हे होऊन जातं comment. चला कोच काय झाले कोच काय झाले काहीतरी सांगायचं असेल ना. Player आहेत रणजीतचे. कोणची बॅटिंग कोणची बॅटिंग मेरी का? बॅटिंग याची आहे VIDC. चला VIDC संघाला विनंती असेल लगेच आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे VIDC संघाला विनंती असेल लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे बॅट्समॅन कोण आहे? दिया आहे का विद्या काय? VIDC. नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोडी एका साईडने जर आपण पाहिलं तर श्रद्धा तर त्यांच्या समवेत आपण पाहतोय दिया नक्कीच ही जोडी इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आमंत्रित केलं गेलंय कोणाला बोलवलं? गीतांजली यांना नक्कीच आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला पाहायला भेटेल पंचांना विनंती आहे लगेच आपण सामना चालू करून घ्यायचा आहे 8 षटकांचे सामना नक्कीच आपण पाहतोय 82 धावा बनवल्या गेल्या 83 धावांचा पाठलाग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत समीकरण जर पाहिलं ना तर थोडंसं सोपं वाटणारं समीकरण अवघड होऊन जातं आणि अवघड वाटणारं समीकरण नक्कीच आपण हे सोपं होताना पाहायला भेटलंय टेनिस क्रिकेटला नक्कीच नवीन सिच्युएशन नाही आहे कुठल्याही मोमेंटला नक्कीच आपण जर पाहिलं तर गेम चेंज करता येऊ शकतो असं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारं नक्कीच टेनिस क्रिकेट मानलं जातं पाहूया पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज पहिल्या चेंडूवर चेंडू हवेत असेल पाहूया उंची खूप होती लांबी थोडी कमी पडली वन बाउंस सीमारेषा पार चौकार 4 धावा खेचून काढलाय सीमारेषा दाखवली आहे
पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकाराच्या माध्यमातून खातं खोललंय आणि दाखवून दिलंय आम्ही नक्कीच 83 धावांचा पाठलाग करणार आहोत. आणि तो पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवर कॉन्फिडन्स लेवलचा चौकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेचला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच आपल्याला पाहायला भेटलेला नाहीये. नक्कीच एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौकार आला नंतर लगेच डॉट चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अवांतर चेंडू व्हाईट बॉल नक्कीच पंच दंडित करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. व्हाईटच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय एक धाव 5 धावा नक्कीच आपण पाहतोय स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला फटका सजवलाय अगदी सीमारेषा पार इस्कोला गडाला तो लाईफ जिंगाला आला. सीमारेषा दाखवली आहे षटकार खेचून काढलाय. प्रचंड मोठं आक्रमण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये करताना पाहायला भेटत आहे. नक्कीच आपण पाहतोय श्रद्धा यांनी आक्रमण चालू केलंय आणि नक्कीच आपण पाहतोय क्लासिकल क्रिकेट दाखवण्याचं क्रिकेटचं सौंदर्य नक्कीच या ठिकाणी श्रद्धा यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय चेंडू जाऊन पोहोचला अगदी सीमारेषा पार चौकार 4. पाहतोय आपल्या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटतीये. आक्रमण जर पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. धावफलकावर धावा जर पाहिले आपण तर 15 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. पहिलं षटक नक्कीच आपण पाहतोय अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आक्रमण चढवलंय नक्कीच आपण पाहतोय चेंडू 1 बाउन्स चेंडू होतोय फरार येतोय खणखणीत चौक. सीमारेषा पार चौकार 4 धावा आहेत. पाहायला भेटते थांबायला मागत नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये श्रद्धा यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तर नक्कीच शब्बासकीची थाप आपल्या पाठीवर पडते आणि आपल्या खेळाची नोंद नक्कीच महाराष्ट्राच्या पटलावर नोंदवली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट किपरकडून चुका होताना पाहायला भेटल्या आणि त्या चुकीचं रूपांतर नक्कीच आपण पाहतोय 1 धावेमध्ये झालंय. लेग बाईकच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं 1 धाव आली गेली आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जर पाहिलं तर 25 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
आता मात्र व्हाईट बॉलच्या नादामध्ये नक्कीच आपण पाहतोय चेंडू अंगभेदक मारा या ठिकाणी आला आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आता फाईन लेगची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक असेल, फंबल होताना पाहायला भेटलेत. कव्हरला नक्कीच आपण पाहतोय, चांगला कव्हर पाहिला. फेकी अचूक नक्कीच या ठिकाणी पाहतोय. 2 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 27 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला, शरीरावर नक्कीच जाऊन आदळला गेला. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच आपण पाहतोय. 1 धाव पडून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक हलकेच पुढे जाताना पाहायला भेटतंय. 28 धावा, षटक क्रमांक 2 अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. कमबॅक नक्कीच या ठिकाणी पूजा यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. आता मात्र डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. 2 षटकांची समाप्ती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक 28 धावा. कोण आहे बॉलर? 2 ओव्हर 12 बॉल आणि 28 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 6 षटकांचा सामना नक्कीच अजूनही बाकी आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. कुठली टीम मिटिंग नक्कीच या ठिकाणी थोडीशी टाळायची आहे. खेळाडूंना विनंती असेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पाणी आलं की नक्कीच कुठला तरी संदेश पास केला जातो आणि त्या संदेशाचं रूपांतर आपण पाहतोय होणार का. नक्कीच आपण पाहतोय टीम मीटिंग झाली आहे. कशा प्रकारचं समीकरण बनवायचं यावर चर्चा नक्कीच या ठिकाणी केली गेली आहे. आता या ठिकाणी नक्कीच गेम चेंजिंग मोमेंट पाहायला भेटणार का. षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय स्वाती. नक्कीच आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची जादू नक्कीच या ठिकाणी स्वाती करते आणि आपल्या टीमला कमबॅक करून देते. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स टीमचा राहिला होता. 82 धावा बनवल्या गेल्या. 83 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. मात्र दुसऱ्या टीमकडून प्रचंड मोठा प्रहार पाहायला भेटला आणि ते आव्हान नक्कीच छोटं पाहायला भेटलंय. आता पाहूया काय होतंय समीकरण. जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणाला कुठल्याही मोमेंटला गेम नक्कीच चेंज होऊ शकतो. हे टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे. पाहूया षटक क्रमांक 3. आता मात्र बॅटची कडा होती, मात्र विकेट किपरच्या हातातून चूक होताना आपल्याला पाहायला भेटली आहे. नक्कीच 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला भेटते. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 29 धावा. पहिल्या चेंडूवर नक्कीच संधी निर्माण केली होती. त्या संधीचं नक्कीच सोनं करता आलं नाही. आम्ही नेहमी सांगतो आत्याबाईला लावल्या मिशा तर त्याचा मामाजी होईल का आणि एकदा आलेली संधी मित्रांनो पुन्हा येईल का. पुन्हा एकदा आपण पाहतोय अवांतर चेंडू व्हाईट बॉल नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. बोनसच्या माध्यमातून नक्कीच 1 धाव दिली गेली आणि एका धावेच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय 30 धावा. आता मात्र मोठा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच आपण पाहतोय झालेला नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. चांगल्या पद्धतीचं षटक, कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र आडव्या बॅटने फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फेकी येते त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगात 2 धावा पडून पूर्ण आहेत. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय 32 धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अचूक टप्पा नक्कीच या ठिकाणी टाकला गेला. अचूक टप्पा नक्कीच या ठिकाणी टाकला गेलेला आहे. आम्ही नेहमी सांगतो बाहुबली पिक्चरमध्ये जेवढा महत्त्वपूर्ण आहे ना कटप्पा, तेवढा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाचा अचूक टप्पा असणं गरजेचं आहे.
आणि तोच अचूक टप्पा गोलंदाजीवर आपल्याला स्वती दाखवताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू चेंडू हवेत असेल. नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाला, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय तोफेचा लाल बुंद गोळा. 6 रन षटकार 6 धावा आहेत. नक्कीच आपण पाहतोय सीमारेषा दाखवली, षटकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एक चेंडू नक्कीच बाकी आहे. पंचांना विनंती असेल, 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. धावफलक जर पाहिलं तर षटकाराच्या माध्यमातून स्कोरबोर्ड 38 धावांवर जाऊन पोहोचलंय. 83 धावांचा पाठलाग नक्कीच आपण पाहतोय. 38 धावा बनवल्या गेल्यात. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अवघड वाटणारं आव्हान सोपं करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3रं षटक स्वाती यांचं पाहूया. आता मात्र हलक्या हाताने आडव्या बॅटने नक्कीच चेंडू काढून दिला. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त असेल. येथून पुढे प्रत्येक 6ला अक्केवार मॅडमकडून VIDC संघाला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली ना तर पारितोषिकांचा पाऊस नक्कीच आपल्यावर पडणार आहे. पहिलं पारितोषिक नक्कीच सिक्सरसाठी लागलं गेलं आहे आणि त्याची नोंद नक्कीच या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. पाहूया षटक क्रमांक 4 आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पूजा. नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू चांगला टाकला होता, मात्र विकेट किपरच्या हातातून चुका होताना पाहायला भेटत आहेत. बाईच्या स्वरूपात बघता बघता 2 धावा पळून पूर्ण आहेत. जिथे एकही धाव होणं गरजेचं नव्हतं तिथं 2 धावा झाल्यात. मराठीमध्ये आपल्या म्हण आहे, आधीच कर्जबाजारी त्यातून उसणं शेजारी. आता मात्र चांगला चेंडू नक्कीच या ठिकाणी टाकला गेला. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी टाकला गेलाय. एका बाजूने जर पाहिलं तर गोलंदाजी टीमला डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे, तर एका बाजूने हो 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 गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. हॅलो हॅलो वाहन क्रमांक 2260 आणि 3464 यांच्या वाहन चालकांनी गाडी जवळ यावे. वाहन क्रमांक 2260 व वाहन क्रमांक 3464 यांनी गाडीजवळ यावे. हॅलो हॅलो चौथ्या क्रमांकाचं नक्कीच आपण पाहतोय षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 42 धावा नक्कीच बनवल्या गेल्या आहेत. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट किपरकडून चुका होताना पाहायला भेटत आहेत. विकेट किपरकडून नक्कीच आपण चुका होताना पाहायला भेटत आहेत. आम्ही नेहमी म्हणतो एक बार गलती करे उसे नादान कहते हैं, दूसरी बार गलती करे
उसे शैतान कहते हैं, जो बार बार गलतियां करे उसे पाकिस्तान कहते हैं, और हर गलती को माफ कर दे उसे अपना हिंदुस्तान कहते, उसे अपना हिंदुस्तान कहते. आता मात्र एज कडा घेतलीये, खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. आतमध्ये घडल्या गेल्या क्षेत्रक्षणामध्ये, आणि नक्कीच आपण पाहतोय त्या चुकांचं रूपांतर चौकारांच्या माध्यमातून झालं, आणि संघाला नक्कीच या ठिकाणी हानी भेटली गेली आहे. आपण पाहतोय आता 24 चेंडू 36 धावांची गरज. नक्की समीकरण जर पाहिलं तर सोपं, पाहिलं तर अवघड. नक्कीच असं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच कमबॅक या ठिकाणी संघाचं होऊ शकतं. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूने आक्रमण नक्कीच चालू आहे. षटक क्रमांक 5 नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नूतन नक्कीच या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. कशा प्रकारची गोलंदाजी नूतन यांच्या माध्यमातून पाहायला भेटणार. पहिला चेंडू हवेत असेल, उंची खूप आहे, लांबी कमी होती, मात्र झेल सुटलाय. झेल नक्कीच या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला भेटलाय. जसा चेंडू हातात आला तसा धरतीला दान केलाय, आणि झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. आम्ही नेहमी सांगत असतो मोबाईल वापरण्यासाठी लागतं इंटरनेट, आणि जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला घ्यावीच लागेल विकेट, आणि विकेटची संधी नक्कीच या ठिकाणी झाली होती. आडव्या बॅटने फटका सजवलाय, खिलाडी के मस्तक पे दस्तक, हे रास्ते हे 4 रन चौकार. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर नूतन आली, आणि नूतन यांच्यावर प्रचंड मोठं आक्रमण नक्कीच आपण पाहतोय विद्या यांच्या माध्यमातून झालंय. लगातार 4 चौकार नक्कीच ओळीने खेचून काढलेत. आता मात्र नूतन यांचं कमबॅक पाहायला भेटतंय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 60 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 23 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. मोहर नक्कीच या ठिकाणी संपली गेली. 5 षटकांचा समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर 60 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या आहेत. 60 धावा झालेत. 23 धावांची अजूनही गरज आहे. कॉल कोण करणार? षटक क्रमांक नक्कीच आपण पाहतोय 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला भेटतंय. आणि गोलंदाजीसाठी नक्कीच आपण पाहतोय आमंत्रित केलंय. अभिनंदन तुमचं.
वासंती यांना नक्कीच आमंत्रित केलंय. त्यांना नक्कीच या मंत्रालयाने ठिकाणी- टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. नक्कीच फलंदाजी करण्याचा आपण निर्णय घेतला. जसा सामना संपेल तसं आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये टाकून द्यायची आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण आडव्या बॅटने फटका सजवलाय. आता मात्र फेट्याचा रुबाब, मिशीवर ताव, बॉल गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार मारला ना राव. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला चेंडू जाऊन पोहोचतोय अगदी सीमारेषा पार. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत चौकार. 4 धावा आहेत. VIDC टीम जिंकल्यानंतर आणि बक्षिसांची खैरात लावल्या लावल्या नक्कीच या ठिकाणी तडाख्या व तडाखा, तडाख्या व तडाखा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच आपण पाहतोय प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं जात आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय. पुन्हा एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक. चौकार, 4 धावा, 4 रन आहेत. नक्कीच आपण पाहतोय चौकाराच्या साह्याने 74 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. आता मात्र कमबॅक पाहायला भेटतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. चांगले चेंडू नक्कीच या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. हिरो बनण्याची संधी नक्कीच गोलंदाजी मार्कवर निर्माण होताना पाहायला भेटते. आता मात्र उलटा फुलटा फटका पाहायला भेटलाय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय. तुम कैसे भी मारो, सीमारेषा पार. चौकार, 4 धावा आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं, तेरा कमाल तू ही जाने, हमें तो सब कमाल धमाल बेमिसाल लगता है. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. फलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. नक्कीच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करणं गरजेचं आहे. चांगल्या खेळाला नक्कीच प्रतिसाद देणं गरजेचं आहे. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच स्वागत करणं गरजेचं आहे. नो +4 असे 5 धावांचा बोनस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलकावर धावा पाहिल्या तर आता तब्बल 79 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 4 धावांची गरज. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. स्लोवर वन चेंडू नक्कीच टाकला गेला आणि चेंडू समजू शकलेला नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6 क्रमांकाचं समाप्त होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 6 संपलं गेलंय. नक्कीच आपण पाहतोय 79 धावा बनवल्या गेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 7 टाकण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वाती. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू हवेत असेल, उंची खूप होती, लांबी कमी पडली आहे. टिपलाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेटचं होईल पतन.
11 चेंडू 3 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. कमबॅक नक्कीच या ठिकाणी झालंय. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवर पाहायला भेटतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आलाय, कलेक्शन केलंय, फेकी उत्तम पाहायला भेटली. त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय एक धाव पळून पूर्ण असेल. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय 9 चेंडू आणि 2 धावेंची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका सजवलाय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलंय. आता 8 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. इथून जर सामना जिंकला ना तर मित्रांनो नक्कीच महाराष्ट्राच्या पटलावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच एक इतिहास निर्माण होणार आणि तो इतिहास नक्कीच या ठिकाणी निर्माण करणार का. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी वाट पाहतोय. एक धाव नक्कीच पळून पूर्ण आहे. स्कोर नक्कीच या ठिकाणी इक्वल होताना आपल्याला पाहायला भेटतोय. 82 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 1 धावाची गरज जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला भेटते आहे. 7 चेंडू 1 धावेची गरज. काटेकी टक्कर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. नक्कीच आपण पाहतोय 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. विजयी फटका नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला आणि या फटक्याच्या साह्याने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विजय नक्कीच मिळवला गेलाय. विजय